नमस्कार, न्यूज टेक मराठीच्या फेसबुक लाईव्ह मध्ये मी श्रद्धा तुम्हा सर्वांचं स्वागत करते। सध्या आपण उल्हास नदी शेजारी आहोत आणि त्याचे लाईव्ह अपडेट आपण खरं तर आता घेणार आहोत। काल रात्रीच्या सुमारास उल्हास नदीच्या पाणी पातळीमध्ये घट झाली होती। 14.70 मीटर जवळपास ही पाणी पातळी जी आहे ती झाली होती। संध्याकाळच्या सुमारास आपण पाहिलं तर जवळपास 15 मीटर पर्यंत उल्हास नदीची पाणी पातळी होती, परंतु आता पुन्हा एकदा सकाळच्या सुमारास आपण बघितलं तर उल्हास नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ झालेली आपल्याला बघायला मिळते। सकाळपासून शहरातले अपडेट आपण घेतोय। पाऊस सध्याच्या घडीला थोडासा थांबलेला आहे। असं असताना उल्हास नदीवर असणारी जी खेळणी आहेत ती पुन्हा एकदा पाण्याखाली गेलेली आहे। काल रात्री मात्र ही खेळणी जी आहे ते चित्र जे आहेत ते वेगळ्या पद्धतीचं आपल्याला पाहायला मिळत होतं। पाणी कमी होतं। असं असताना आता सध्या आपण बघत असाल तर एकंदरीत या पाणी पातळीमध्ये पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे। एकीकडे अग्निशमन दलाचे कर्मचारी या ठिकाणी उपस्थित आहेत। आता सध्याचे अपडेट काय आहेत उल्हास नदीचे ते आपण जाणून घेणार आहोत। उल्हास नदी आपण बघितलं तर सध्याची पाणी पातळी जवळपास 15 मीटर पेक्षा काही अंश जास्त असलेली माहिती जी आहे ती समोर येताना आपल्याला बघायला मिळते। इशारा पातळी 16.50 इतकी आहे तर धोक्याची पातळी 17.50 इतकी असलेली आपल्याला बघायला मिळते। काल रात्रभर मुख्याधिकारी मारुती गायकवाड आणि त्यांची संपूर्ण टीम जी आहे ती बदलापूर शहरातच या ठिकाणी पूर्ण म्हणजे पूर्व असू देत पश्चिम असू देत ज्या ठिकाणी सखोल भाग आहेत त्या ठिकाणी ते जाऊन पाहणी करत होते। कोणत्या नागरिकांना याचा धोका उद्भवू नये यासाठी प्रशासनाचे प्रयत्न सुरू आहेत। परंतु आपण बघत असाल तर आता सध्याच्या घडीला या उल्हास नदीच्या पाणी पातळीमध्ये पुन्हा एकदा वाढ झालेली आहे। ठाणे जिल्ह्यातला रेड अलर्ट जारी केलेला आहे। काल आणि आजचा हा रेड अलर्ट आहे। हवामान विभागाच्या माध्यमातून हा रेड अलर्ट जो आहे तो जारी करण्यात आलेला आहे आणि असं असताना जवळपास 200 ते 250 मिमी जवळपास पाणी किंवा पाऊस जो आहे तो होऊ शकतो अशी माहिती जी आहे ती या ठिकाणी देण्यात आलेली आहे। आणि अशातच एकंदरीत आपण बघत असाल तर बदलापूरला आणि मुख्यतः उल्हास नदीला सुद्धा पावसानं चांगलं झोडपलेलं आपल्याला बघायला मिळत आहे। सध्या आपण बघत असाल तर मोठ्या प्रमाणात म्हणजे उन्हाळ्यात जी कोरडी पडलेली उल्हास नदी आता दुधडी भरून वाहत असताना बघायला मिळते। काल सुद्धा आपण एक अपडेट या माध्यमातून दिले होते। अपडेट काय होते तर एकंदरीत पाणी कपातीचा निर्णय घेण्यात आलेला आहे आणि पाणी कपातीचा निर्णय घेतला असतानाच एकंदरीत पाणी कपातीचा निर्णय जो आहे तो घेतला असतानाच कुठेतरी आता हा निर्णय मागे घ्यावा अशी अपेक्षा नागरिकांच्या माध्यमातून व्यक्त करण्यात येत होती। परंतु आंध्र धरणातून पाणी पुरवठा केला जात नाही असं थातुरमातुर उत्तर जे आहे ते मजिप्राच्या माध्यमातून देण्यात येते। त्यामुळे हा अद्यापही निर्णय मागे घेण्यात आलेला नाहीये। बदलापूर शहरातून वाहणारी ही उल्हास नदी आहे आणि असं असताना एकंदरीत आपण बघत असाल तर हे चित्र आपल्याला बघायला मिळते आणि मोठ्या प्रमाणात या पाण्यामध्ये वाढ झालेली आहे। कर्जत तालुक्यातून सुद्धा उल्हास नदी वाहत असते आणि या उल्हास नदीचं पाणी म्हणजे तिथे जर मोठ्या प्रमाणात पाऊस झाला नेरळ आणि या सगळ्या भागांमध्ये जर मोठ्या प्रमाणात पाऊस झाला तर त्याचं पाणी जे आहे ते या उल्हास नदीला सुद्धा येऊन मिळतं आणि त्यामुळे ही पूर परिस्थिती जी आहे ती निर्माण होते। पूर्ण जून महिना आपण पाहिला कोरडा गेला, परंतु आता जुलै महिन्याचे अपडेट आपण बघायला गेलो तर 1 तारखेपासून चांगलीच पावसानं बॅटिंग केलेली आहे आणि याच बॅटिंग मध्ये आपण बघत असाल तर 4-5 हे 2 जे महत्वाचे दिवस पूर्ण दिवस आपण बघत असाल पाऊस जो आहे तो काल रात्रभर सुद्धा पडलेला आहे। रात्रीच्या दरम्यान म्हणजे सायंकाळी थोडा पाऊस थांबला होता त्यामुळे रात्रीच्या दरम्यान कुठेतरी उल्हास नदीचं पाणी सुद्धा कमी झालं होतं, परंतु आता सध्या 15 काही अंश जास्त मिमी एकंदरीत आपण बघत असाल तर मीटर एकंदरीत हे पाऊस उल्हास नदीची पाणी पातळी जी आहे ती आपल्याला बघायला मिळते। पाऊस जर थांबला तर पूर परिस्थिती निर्माण होणार नाही आणि जरी ती निर्माण झाली तरी पण अग्निशमन दल असू द्यात किंवा एकंदरीत नगर परिषद प्रशासन असू द्यात आणि महत्वाचं म्हणजे पोलीस प्रशासन असू द्यात हे सज्ज झालेलं आहे। त्यांची संपूर्ण टीम या ठिकाणी सज्ज आहे। त्यामुळे आता सध्याच्या घडीला उल्हास नदीचे अपडेट आपण घेतलेले आहे। यापुढे इतर भागात
मध्ये काय परिस्थिती आहे याचे सुद्धा अपडेट आपण घेत राहू. प्रशासनापर्यंत तुमच्या परिसरामध्ये सोसायटीमध्ये एखादी समस्या तुम्हाला उद्भवत असेल या पावसाच्या पाण्यामध्ये, प्रशासनाच्या सुद्धा बऱ्याच सोशल साईट्स आहेत, पेज आहेत, त्या पेजवर त्यांचे संपर्क क्रमांक दिलेले आहेत किंवा तुम्ही आमच्याशी संपर्क साधू शकता. आमच्या पेजवर सुद्धा त्यांचा संपर्क क्रमांक देण्यात आलेला आहे आणि एकंदरीत त्या संपर्क क्रमांकावर संपर्क साधून आपण प्रशासनापर्यंत ती समस्या पोहोचविण्याचा नक्की प्रयत्न करू. यापुढे शहरातले अपडेट आपण घेत राहू. तुमचं तेच सांगतो. व्हिडिओ जर्नलिस्ट साहिल काळेश्वर, श्रद्धा ठोंबरे, न्यूज टेक मराठी, बदलापूर.